नवऱ्याच्या मनातलं काढून घ्यायचं असेल तर आवडीचा स्वयंपाक, पिठलं भाकर, म्हणजे ज्याची त्याची आवड असते ना, आवडीचा स्वयंपाक. काय दोन्ही स्वतःच्या हाताने स्वयंपाक बनवला का नवऱ्याच्या मनातलं. नवरा काय झालं पाहिजे, पोटात पडलं शांत झाला की मग ज्या बाईच्या अंगठ्याचं शेजारचं बोट अंगठ्यापेक्षा थोडस लांब असतं, पहा पहा पहा, आयुष्यभर ती नवरा ताब्यात धरी ती. घरी गेल्यावर पाहता काय दोन्ही स्वतःच्या हाताने स्वयंपाक बनवला. स्वयंपाक करायला बाई सुगरण लागते. तुमच्या गावच्या सुगरणी बरं, 2-4 घरचं खाल्लं ना मी आतापर्यंत. तुम भाग्यवान आहे, तुम्हाला सुगरण बायका काही इतक्या हुसक्या असत्यात, नावच काढू नका तुम्ही. बाई सुगरणही लागते, उदारही लागते, रसदनेही लागते, जेवणारही लागते. काही महिला बिचाऱ्या सुगरण असतात, तिनं पाण्याला फोडणी देऊ द्या, त्या भाजीला इतकी अमृतासारखी चव येते. तुम्हाला माहिती आहे बाईच्या हातचा स्वयंपाक सुंदर का लागतो? आमच्या हाताच्या करंगळीमध्ये अमृत असतं, म्हणून पाट्यावर वाटलेलं, हाताने मळलेलं, मिक्सरला चव येत नाही. ती भुंग का झालं एका मिनिटात जिकडं तिकडं, कशाची चव नसते त्याला. पाट्यावर वाटलेलं पहा तुम्ही, चविष्ट, शरीरासाठी गरजेचं आहे ते. हाताने मळलेली कणी, आता कणिक पीठ भिजवायचे पण ते मशीन आले, चव हळूहळू कमी होत चालली. चुलीवरचा गडबडीत करू द्या, स्वयंपाकाला चव राहते. आता एवढा वेळ कोणा कडत नाही, त्याच्यामुळे गॅसवर चवदारला. चुलीवरचा चहाही पहा तुम्ही, चवदारच लागणार. गॅसवरच्या चहाला पण चव लागत नाही. थोडा आवाज वाढून द्या बरं दादा. एकदा काय झालं, सातारा जिल्ह्यात कीर्तन होतं माझं. साताऱ्याचे लोक जेवढे बोलायला तिखट आहेत तेवढे खायला पण तिखट आहेत. एका बाईने असं ताट वाढलं, मध्ये मोठी वाटी वाढली. मला प्रश्न पडला आता या वाटीत काय वाढणारी. त्या बाईनं जशी बकेट आणली घरातून, अशी लाल बुंद तर्रीदार आमटी होती. सातारा भाषेत तिला रावण आमटी म्हणतात, रावण. मला तर बघूनच घाम फुटला. ती खाताना माझ्या डोळ्यातून दारां कानातून धुपण निघत होती, इतकी तिखट आमटी. मी आपली रडल्यासारखी, त्या बाईला वाटायचं रडती का काय, डोळ्यातून इतकी तिखट आमटी. बरं त्या बाईनं गपचूप वाढून जावं का नाही आतमध्ये, विको यायला दादा, विको बंद करा. त्या बाईनं वाढून जावं की नाही. मला म्हणे ताई तुम्ही किती जावा. म्हणलं जावा ना घरात बाई, काऊन डोकं खायला लागली तू. मला म्हणे ताई तुम्ही किती जावा. म्हणलं तो या आमटीतून वाचले तर 3 नाही तर 2च. एवढी तिखट आमटी. नाशिक भागात येतं कीर्तन होतं. तुम्ही म्हणताल विचार करीत असताल आमचं बी ताई बाहेर सांगत असते नाही का, तुमचं नाही सांगत, बाहेर गेले तुमचं. नाशिक भागात कीर्तन होतं, महिला सप्ताह होता. तिकडे सगळेच महिला असतात, चोपदार महिला, मृदंगवादक महिला, टाळकरी महिला, कीर्तनकार, वादक, गायक, सगळेच महिला. नियोजनच महिलाचं. पुरुषांनी असं लांब बसून ऐकायचं, असं लांब. महिला नियोजन असतं तिकडं. एका बाईच्या घरी आम्ही गेलो जेवायला. त्या बाईने इतका सुंदर स्वयंपाक बनवला, इतका टेस्टी. आहा, त्या भाजीची तर मला अजून चव आठवते. त्या बाईनं भाजी इतकी छान बनवली होती. एरवी आम्ही एकदा ताटात घेतलं की पुन्हा काहीच घेत नाही, तर वाटलं तर उरतं. ताईने आता आम्हाला म्हणले की तुम्ही फारच कमी, देवानं पोटच लहान दिलं, काय करावं आम्हाला, तरी वजन वाढत आहे. जेवण महाराज लोकांची कमी आहेत सगळ्यांची. ते म्हणे तुमच्यात कोणी जेवत नाही जास्त. आता व्यायाम नावाची गोष्टच नाही आमच्या जीवनामध्ये कोणाला. कष्ट असतात, काम असतात, त्यांचा जिरतं, मग त्याला भुका लागतात. आमच्या जीवनात आम्ही नुसते बुद्धीला ताण आहे, आवाजाला ताण आहे, दुसरे कशाला ताण आहे. त्या बाईने ताट वाढले, इतकी सुंदर भाजी होती. एरवी आम्ही पुन्हा घेत नाहीत. मी 3 वेळा भाजी मागून खाल्ली ती. आणि त्या बाईने उदार अंतःकरणाने मला 3 वेळा भाजी एवढी वाढली. कळलं का तुम्हाला? हा, एवढी. आता सांगायला काय हरकत नाही. तुम्ही आपली सगळेच आता ओळख झाली ना आपली.
ओळख झाली ना आपली, आता सांगायला काय मी बाहेर सांगत नाही बरं, कुठं कुठं म्हणू नका काही. मला चौथ्यांदा भाजी घ्यायची होती दादा, पण मी लाजले जरा. मला आता पुन्हा मागवता हावरटपणाचं लेबल लागे, यांच्या बापाजीन मी कधी खायला भेटत का नाही. माणसाने काही ठिकाणी लाजलं पाहिजे गड्या खाताना. काही काही पक्के पक्के येऊद्याच असतं त्यांचं. मी लाजले जरा. जेवण झालं व्यवस्थित, बैठकीत बसलो. ती बाई पान विडा घेऊन आली आणि मला किचन मधून विचारू लागली, ताई स्वयंपाक बरात? म्हणलो काय काय चव आहे म्हणलं ताई तुमच्या हाताला, अन्नपूर्णेची कृपा आहे तुमच्यावर. आणि भाजी तर कसली टेस्टी बनवली होती तुम्ही ताई. मी 3दा मागून खाल्ली हो. एरवी आम्ही द्या द्या म्हणतो तरी आम्ही घेत नाहीत, पण ती भाजी माझ्या आयुष्यात कधी तसली भाजी खाल्ली नाही मी. सांगू का काय ताई, मला पुन्हा एकदा घ्यायची होती कडे, पण मी लाजले. ती म्हणे ताई त्याच्यात काय एवढं, अजून अर्धी कडे भाजी शिल्लक आहे, आणू का वाटीत घालून? म्हणलं बाई आता नको, जेवण झालं, आता कीर्तनाला उभं राहायचंय. त्या बाईने, मी म्हटलं ताई या भागात कधी कीर्तनाला आले तुमच्या घरी पुन्हा जेवायला, मला तीच भाजी करा तुम्ही, मी येईल घरी जेवायला. त्या बाईने मला विचारलं, ताई तुमचं गाव कोणतं, लेकरं किती, शिक्षण किती, माहेर कोणतं, सगळं विचारलं. सहज विचारलं ताई त्यांनी, ताई तुम्हाला कारल्याची भाजी आवडते का हो? मला छे मला कारलं नाही आवडत, मला आवडत नाही, मी खात नाही. लग्नाच्या आधीपासून आवडत नाही. मी घरी असताना माझ्या घरी 3-3, 4-4 स्त्रिया होत्या, चुलती, आई, माझी आजी, पणजी. पण मी असताना घरात कारलं होत नव्हतं, शिजत नव्हतं, मला आवडत नाही, मी खात नाही. अतिशय कडू गोष्ट म्हणजे कारलं. ती म्हणे ती काढलं खरंच? म्हणलं खरंच आवडत नाही, खरं शपथ आवडत नाही म्हणलं, खातच नाही मला. निसर्गात कडू गोष्ट म्हणजे कारलं. ते म्हणे ते कारलं आवडत नाहीत म्हणतात, कुठे येत म्हणतात. आणि आता 3-3 बाऱ्या मागून खाल्ली. चौथ्यांदा खायची होती ती भाजी. कशाची? म्हणलं कशाची होती, उत्सुकतेने विचारलं मी. अहो ताई ती कारल्याचीच भाजी होती की. मी म्हणलं बाई कारल्याची भाजी एवढी गोड कशी, एवढी चांगली कशी काय झाली, एवढी चवदार कशी काय झाली? ती म्हणे ताई ना कारलं निसर्गात कडूच आहे, कारलं कडूच आहे, पण ते मी घरी आणलं बाजारातून, त्याला स्वच्छ धुतलं, त्याला चिरलं, त्याच्यावर मीठ टाकलं, त्याला मुरू दिलं, 10-15 मिनिटांनंतर कपड्यात घालून त्याला असं पिळून काढलं, त्याला पुन्हा पाण्यात धुतलं खळाखळा, कढईमध्ये तेल घातलं, तेल तापू दिलं, त्याच्यात हळद घातली आणि वरून असं कारलं फेकून ते टाकून चाललं, ते असं फेकायचं असतं. त्याला खालीवर केलं, त्याला चांगलं तळू दिलं, कडक होऊ दिलं, त्याच्यामध्ये लिंबू पिळलं, चिंच टाकली, त्याच्यात चिंच टाकली, असा थोडा गुळ घातला, त्याच्यात मसाल्याचे पदार्थ घातले, त्याला खालीवर केलं, मीठ टाकलं, खोबऱ्याचा किस, शेंगदाण्याचं कूट, गरम मसाला घातला, त्याला तळून घेतलं, मसाला चांगला शिजू दिला, त्याच्यावरती झाकण ठेवलं आणि मग तुम्हाला खायला दिलं. कारलं कडूच आहे, तात्पर्य आहे का? कारलं कडूच आहे, पण मी त्याच्यावरती पाकशास्त्राचे संस्कार केले. जर सुगरणबाई असेल तर स्वतःच्या हाताने, स्वतःच्या पाकशास्त्राच्या संस्काराने, स्वतःच्या मेहनतीने कडू कारलं सुद्धा गोड बनवू शकते. कारलं कडूच होतं, पण पाकशास्त्राचे संस्कार केले म्हणून कडू कारल्याने त्याचा असलेला कडू दुर्गुण सोडला आणि त्याने गोडपणा धारण केला. बाई सुगरण असेल तर असे आतापर्यंत किती कडू कारले कोणी गोड केले? ज्या घरात एकादश माहिती नव्हती, सोमवार माहिती नव्हता, गुरुवार माहिती नव्हता, पंढरपूरची वारी माहिती नव्हती, देवपूजा माहिती नव्हती, तुळशीला दिवा माहिती नव्हता, अगरबत्ती माहिती नव्हती, मंदिराचं दार माहिती नव्हतं, मारुतीला आमुष्याचा दिवा माहिती नव्हता, मारुतीला आमुष्याला नारळ माहिती नव्हतं, अशा कित्येक घरी कडू कारले कोणी गोड केले? मी हानू घेईन बर का तुमच्या पुढे. असे कडू कारले कोणी गोड केले? आपणच गोड केले ना. आणि महिलावर तो गुणच दिलेला आहे, महिला तो गुणच आहे. कडू कारलं सुद्धा गोड करण्याचा एक सद्गुण चांगला महिला मंडळीच्या हातात आहे. स्वयंपाक करायला बायको सुगरण लागते. पहा तुम्ही, काहीच इतकं कमी सामान असतं पण ती बाई गडबडीत चालता चालता स्वयंपाक करते.
इतका टेस्टी स्वयंपाक होतो. काही काही इतकं होती त्यात भलं मोठं, पण कशाचाच चवीच्या नावचा पत्ताच नसतो. कशाला भलं भरमसाठ टाकी त्यात, कुणीकडच्या कुणीकडं काही. मला ते ना लग्नातला स्वयंपाक, सप्त्यातला स्वयंपाक अजिबात आवडत नाही गड्या. त्याच्यापेक्षा घरगुती गडबडीत केलेला स्वयंपाक. ती आचारी लोक इतकी लिस्ट बनिते, तर भला मोठा मसाला इलायची सगळं टाकी देते याच्यात. मी एवढ्या घरी खाल्लं, पण इलायचीचा स्वयंपाक कधीच खाल्ला नाही. भाजीत इलायची असते कुठं. ते आचारी लोक पत्ते काय ते आमकन धमकन, लवंगान मिरीन इलायच्या एवढं टाकी देत. मसाला फुकटचा असतो, लिस्ट करून द्यायची असते. चवीच्या नावचा पत्ताच नसतो कशाला. या उलट महिलांनी, त्यातही जाऊ द्या, पुरुष मंडळींनी सप्त्यात वरणाला फोडणी देऊ द्या, पुरुष मंडळींनी देऊ द्या, पण ते सप्त्यातलं वरण इतकं चांगलं लागतं वर्षभर. तुम्हाला तसलं जमतच नाही गड्या, किती सुगरणी तुम्ही. पण सप्त्यात केलेलं वरण ते प्रसाद असतो, त्याला चव असते अंगचीच. काय दोन्ही भुका लागल्या का तुम्हाला? काय दोन्ही स्वतःच्या हाताने स्वयंपाक केला आणि हिरण्यकश्यपूला वाढला. अर्धी चतकुर अर्धी चतकुर अर्धी चतकुर. वाढू का तुम्हाला थोडीशी अजून? थोडेसे भजे देऊ का तुम्हाला? चवीला तर बरे झालेत ना. तुम्ही फार कमी जेवले आज, तब्येत बरी नाही का? काहीच बोललं नाही बिचारा. जेवण झालं आणि अंग टाकायला गेला, ही त्याच्या मागच गेली, पाया दाबू लागली. म्हणे स्वामी किती कष्ट करता तो तुम्ही आमच्यासाठी, थकला असताल नाही? तुमचे पाय दाबू का? राहू दे. नाही स्वामी, तुम्ही काय बोलला नाही, माझ्याशी काही रुसलात का? तुमचे पाय दाबू का? हात दुखत असतील, तुमचे हात दाबू का? डोकं दुखत असेल हो स्वामी तुमचं, तुमचे डोकं दाबू का? तुमचं डोकं दाबू का? लईच बडबड करायले, तुमचा गळा दाबू का? त्याचे पाय दाबू लागले. विचारलं सर स्वामी माझं काही चुकलं तर नाही ना? तुम्ही परत का बरं आलास? काही नाही म्हणे, एक पक्षी नारायण नारायण म्हणत होता. तिला इतकं चांगलं वाटलं. खट्याळ आहे माझा नवरा, देवाचं नाव घेत नाही.